नमस्कार सगळ्यांना. तुमचं माझ्या सुवर्णा पाटील ब्लॉग्समध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण करणार आहे व्हेज फ्रँकी. त्या व्हेज फ्रँकीमध्ये आपण काय काय साहित्य टाकणार आहे ते बघूया. तर त्या व्हेज फ्रँकीसाठी मी यात मैद्याचा वापर नाही केलेला आहे. मी आपल्या गव्हाच्या ज्या पोळ्या असतात त्याच्यामध्ये फ्रँकी रोल करणार आहे. तर त्यासाठी मी घेतलेले उकडलेले बटाटे, त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा, शिमला मिर्च आणि गाजर आणि पत्तागोबी बारीक चिरलेली. तर आपलं याच्यामध्ये आपण तेल टाकलंय. आता याच्यात आपण टाकूया बारीक चिरलेला कांदा, भाज्या फ्राय करताना याच्यामध्ये सगळं फुल गॅसच ठेवायचा, कारण आपल्याला त्या फक्त अशा त्याचा कचवटपणा घालवायचा, पूर्ण शिजवायच्या नाही आहे. तर कांदा झाल्यानंतर पत्तागोबी, पत्तागोबी आणि कांदा थोडासा फ्राय करून घ्यायचा. त्याच्यामध्ये टाकायचे गाजर आणि शिमला मिर्च. आणि याला पण छान फ्राय करून घ्यायचं. आता आपल्या या भाज्या छान होऊ द्यायच्या. गॅस आत्ता बारीक करायचा. हे भाजी शिजवायचं कारण असं की जर आपण या कच्च्याच टाकल्या तर त्या मुलाच्या दातामध्ये येतात, मग मुलं खायचा कंटाळा करतात, मग ते बाहेर काढत राहणार भाज्यावर. त्यामुळे आपण या थोड्याशा शिजवून घ्यायच्या, त्यामुळे थोडंसं त्याचा कच्चापणा जातो. आता आपण याच्यात टाकायचे आपले बेसिक मसाले. आता आपण याच्यामध्ये टाकायचे हळद थोडीशी, त्याच्यानंतर लाल तिखट, त्याच्यानंतर गरम मसाला. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. मीठ, आणि मिक्स करून घ्यायचं. आता आपलं हे झालंय, तर आपण गॅस बंद करूया. हे बघा, हे असं दिसतं. आता हे आपण एका भांड्यात काढून घेऊया थंड होण्यासाठी. आता मी या भांड्यात हे काढून घेते. आता आपल्याला याच पॅन मध्ये हे जे आपण बटाटे घेतलेत हे स्मॅश करून घ्यायचे आणि थोडेसे मसाले टाकून थोडीशी भाजी बनवून घ्यायची, बटाट्याचं सारण बनवून घ्यायचं. मी गॅस लावते. याच्यात थोडंसं तेल टाकायचं. हे जे बटाटे हे आपल्या कुस करून नाही टाकायचे, आपण हे किसणीने किसून टाकणार आहे. म्हणजे त्याच्या बटाट्यामध्ये जर थोडासा एखादा कच्चा पण राहिला असेल तर तो व्यवस्थित स्मॅश होऊन किसून घेतल्यानंतर त्याच्यात अशी कडक कडक काही राहत नाही. आपलं तेल तापलंय आता, तर याच्यात टाकायचं आहे मोहरी, थोडंसं जिरं, हळद, आणि लगेचच याच्यामध्ये बटाटा किसून टाकायचा.
मिक्स करून घ्यायचं आहे. छान स्मॅश मिक्स करून घ्यायचं. त्याच्यात टाकायचं मीठ. त्याच्यामध्ये आमचूर पावडर असेल तर आमचूर पावडर टाकली तरी चालते. माझ्याकडे आमचूर पावडर नाहीये तर मी त्याच्यात थोडासा चाट मसाला टाकते. तर चाट मसाला तर हे असं दिसतं सारण. त्याच्यामध्ये खालच्या आपण ज्या पहिल्या भाज्या केल्या होत्या त्याचा पण मसाला पूर्ण त्याला लागून गेलाय. आता हे थंड होऊ द्यायचं थोड्या वेळ. आणि आपण आता तो पोळीला जो सॉस लावणार आहे तो सॉस करून घेऊया. त्यासाठी मी घेतलंय टोमॅटो केचप आणि मेयोनीज. त्या दोघांना मी मिक्स करणार आहे. आता मी घेतलंय मेयोनीज आणि टोमॅटो सॉस. आता या दोघं सॉसला मी या बाउलमध्ये घालून मिक्स करणार आहे. आता मी बाउल घेतलाय. ह्याच्यात टाकणार आहे टोमॅटो सॉस. आणि हे व्हेज मेयो आहे. चांगलंच मिक्स करून घ्यायचं. खूप छान लागतं हा सॉस, व्हाईट सॉस सारखा. हे असा हा सॉस तयार होतो. आता आपलं भाज्या पण तयार आहे. बटाट्याचं सारण तयार आहे. आपला सॉस पण तयार आहे. आता आपण फ्रँकी बनवायला घेऊया. गॅस चालू करते. तवा तापू देऊया आणि पोळी घ्यायची आहे. तवा तापल्यानंतर पोळी ठेवायची त्याच्यावर. दोघी साईडनी छान शेकून घ्यायची. आता याच्यावर सॉस लावायचा जो आपण मेयोनीज आणि टोमॅटो केचप केला होता. सगळ्या पोळीला तो सॉस लावून घ्यायचा व्यवस्थित. पोळीला सॉस लावून झाल्यानंतर बटाट्याचं केलेलं पहिले ती लेअर लावून घ्यायची अशी उभी. तर ही उभी लेअर लावून झाल्यानंतर आपण ही जी भाज्यांची लेअर आहे ती भाज्यांची लेअर उभी लावून घ्यायची. आता सगळ्यांच्या आवडीचं आपल्या सगळ्यांचं फेवरेट चीज टाकायचं. तुम्ही चीज किसून टाका, चीज स्लाइस टाका. माझ्याकडे आहे चीज क्यूबचे, मी ते टाकते. त्याच्यानंतर आता ते फोल्ड करूया. प्रेस करायचं. इथून पण प्रेस करायचं. आणि आपण बटाटा टाकायचं त्याच्यामध्ये. पोळीला वरतून पण लावायचं आणि शेकायला पण बटर लावायचं खाली. पलटी करून घ्यायचं. छान असं कडक व्हायला पाहिजे ते. दोन्ही साईडने छान फ्रँकी होऊ द्यायची. बटर लावल्याने त्याला अशी पलटी करायची. त्याच्या आतमध्ये जे चीज आहे ते छान मेल्ट होतं. हे बघा अशी कडक होऊ द्यायची. आपली फ्रँकी छान झाली. आता तिला कट करूया आणि सर्व करूया. प्लेटमध्ये काढून घेऊया आणि तिला मधून
कट करूया. एवढं चीज दिसते तुम्हाला, चीज मेल्ट झालेलं आहे. त्यात सॉस घेऊया. आणि आपली गरमागरम फ्रँकी तयार आहे. या खायला.